नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। या आहेत भुईमुगाच्या शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगा म्हटलं की आपण काय करतो तर ते उकडून मीठ घालून मस्तपैकी त्याचा आस्वाद घेतो। पण या भुईमुगाच्या शेंगा मला मिळाल्यावर मी त्याचं काय केलं त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ। तर मी आता सोलून घेतले, त्यातली कोवळी कोवळी दाणी काढून घेतली आणि त्याला कुकरच्या भांड्यात घालून थोडंसं मीठ घालून चवीपुरतं 3 शिट्ट्यांमध्ये वाफवून घेतले। लवकर वाफतात अशी, त्याच्यामुळे मी असं केलं आणि याच्यासाठी आता मी खास एक ड्रेसिंग तयार केलेलं आहे आणि हे हाय प्रोटीन क्रीमी ग्रीनी असं छानसं ड्रेसिंग घालून आपण करतो आहे एक छानशी कोशिंबीर म्हणू शकता, सलाद म्हणू शकता किंवा चाटही म्हणू शकता, कारण ते इतकं यम्मी लागतं। तर मूठभर पनीर घातले, मी 2-3 चमचे दही घातले, कोथिंबीर घातली आहे थोडीशी, त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहे। तर असं हे ग्रीनी क्रीमी आणि तितकंच प्रोटीनयुक्त छानसं ड्रेसिंग तयार झाल्यावर उकडलेले जे आपले शेंगदाणे आहेत ते एका बाउलमध्ये घेतले, त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा, मिरची याच्यात मी घातलेली आहे जी ड्रेसिंगमध्ये नव्हती घातली, आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे एकत्र करायचं, तुम्ही असं पण खाऊ शकता सलाद म्हणून, खूप उत्तम लागतं आणि चटकन तयारही होतं। आता याच्यामध्ये आपण ते जे ड्रेसिंग केलेलं होतं ते पण घालायचं आहे आणि मीठ चवीपुरतं आणि थोडंसं मी जिरेपूड घातलेलं आहे, बाकी मसाले मात्र काही घातलेले नाही। तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर घालू शकता आणि भाज्यांचे भरपूर व्हेरिएशन्स तुम्ही याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता। ड्रेसिंग करताना मात्र पाणी न घालता ते वाटणं फार जरुरी आहे आणि दही असल्यामुळे त्याची गरजही पडत नाही। तर असं आपलं हे प्रोटीन रिच सलाद, कोशिंबीर किंवा चाटही यम्मी यम्मी तयार झालेलं आहे। थोडंसं लिंबू पिळायचं की आणखी चटपटीत होतं आणि मुख्य म्हणजे जितकं ते सुंदर दिसतं तितकंच ते खायलाही अप्रतिम लागतं, कारण ते खूप क्रीमी झालेलं आहे आणि दही पनीर याची सगळी जी चव आहे त्या ड्रेसिंगची ती त्या शेंगदाण्यांसोबत एकदम मस्त लागते। तर नक्की ट्राय करून बघा। आणि असं सर्व करताना मी त्याच्यात लेटूसची पानं घालून छानपैकी एका बाउलमध्ये सर्व केलं, त्यामुळे ते आणखी छान दिसतं आहे। तर असं हे भरपूर प्रमाणात करावं लागणारं प्रोटीनयुक्त सलाद तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे कोणत्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता, तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता, दुपारच्या स्नॅक्सला खाऊ शकता किंवा डाएट करत असाल तर तुम्ही रात्रीच्या जेवणातही हे बाउलभर मस्त आस्वाद घेऊन खाऊ शकता आणि खूप छान पोट भरतं आणि जिभेलाही आनंद मिळतो। तर नक्की ट्राय करून बघा आणि करून बघितल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याबरोबरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूरच करा, कारण भेटूया आपण पुढच्या भागात अशा छान छान युनिक रेसिपींसह, भन्नाट रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार, जाणीजे यज्ञकर्म। नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। या आहेत भुईमुगाच्या शेंगा आणि